साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। चौथरा पुणे नाका मंडळाच्या श्री गणेश मंदिरात भव्य महाआरती आणि प्रसाद वाटप संपन्न। चौथरा पुणे नाका मंडळाच्या वतीने श्री गणेश मंदिरात प्रभू श्रीरामाची मूर्तीची विधिवत पूजा शुभ मुहूर्तावर करीत मंडळाचे मार्गदर्शक तथा शिवसेना लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य माता भगिनी आणि शेकडो धर्माभिमानी युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात महाआरती संपन्न झाली। श्री गणेश मंदिर संपूर्ण फुलाने सजावट करीत दिव्याने प्रकाशित करीत प्रभू श्रीरामचंद्राची भव्य मूर्तीची श्री गणेश व प्रभू श्रीरामचंद्राच्या गीताने करून पुष्प अक्षतार्पण फटाक्याच्या आशातबाजीत प्रभू श्रीराम नामाचा जयघोष करीत मोठ्या जल्लोषात आनंद साजरा करण्यात आला। 2500 भक्तांना गोड प्रसादाचे वाटप करण्यात आले। सदर परिसर झेंड्यांनी भगवामय करीत प्रभू श्रीरामाची आणि बजरंगबलीची सुमधुर गीत डीजेवर लावल्याने सोलापूर शहराचा मुख्य प्रवेशद्वार संपूर्ण राममय झाल्याचा पाहण्यास मिळाला। राम भक्त हे श्रीराम नामाची भगवी टोपी परिधान करीत गळ्यात प्रभू श्रीरामाची प्रतिमा असलेले उपरणे घालून मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या युवकांची आनंद गगनाला भिनला होता। माता भगिनीने आपल्या घरून आरतीचे ताट घेऊन सहभागी झाल्या होत्या। माता भगिनी प्रभू श्रीरामचंद्राचा जयघोष करीत सदर परिसर भक्तिमय झाला होता। यावेळी मंदिरासमोर अतिशय सुरेख रांगोळी काढण्यात आली होती। शिवसेना लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, आशुतोष बर्डे, सुनील भांगे, सुरेश शेवतकेकर, सुरेश जगताप, महेश श्रीसागर, योगेश श्रीसागर, राजकुमार माने, संभाजी कोडगे, सचिन सुरवशे, विष्णुदास जवजाळ आदीसह मोठ्या संख्येने सदर परिसरातील रामभक्तांची उपस्थिती होती। नाका तरुण मंडळाच्या वतीने हजारो माता भगिनी, तरुण वर्ग, वयोवृद्ध नागरिकांच्या साक्षीने बरोबर 12:05 प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठापनाचा सोहळा इथे करण्यात आला। 2500 लोकांना प्रसादाचं वाटप करण्यात येत आहे। प्रचंड उत्साह दिसून येत आहे। पूर्ण भारतात 500 वर्षानंतर बाबराने जेव्हा राम मंदिर उद्ध्वस्त करून बाबरी मशीद म्हणून एक ढाचा उभा केला होता, आज 500 वर्षानंतर या भारताचं स्वप्न साकार झालेलं आहे। आणि चौथरा पुणे नाका तरुण मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल सकाळपासून मोठ्या उत्साहाने सगळे भगवे झेंडे भगवं वातावरण या ठिकाणी केले आणि आज इथल्या सगळ्या माता भगिनीने 12:05 रामाची प्रतिष्ठापना केलेली आहे। ह्याच्या पुढं भारतात राम राज्य यावं एवढीच या प्रसंगी प्रार्थना।